Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the taxation. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे टॅक्सेशनच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर स्टडिंग द युनिट नंबर सेकंड ऑफ आवर सिलेबस. इट इज हेड्स ऑफ इन्कम अँड इन दॅट वी आर स्टडिंग अबाउट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2चा आपण अभ्यास करत आहोत आणि यामध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा अभ्यास करत आहोत. In the previous lecture, we have solved the first problem of the income from house property. मागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व्ह द सेकंड प्रॉब्लेम ऑफ द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो आय होप यू हॅव ऑल्सो रिटन दिस प्रॉब्लेम इन युअर नोटबुक. तुम्ही सुद्धा नक्कीच हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेला असेल. ऑल्सो सॉल्व दिस प्रॉब्लेम इन युअर नोटबुक वाईल वी आर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. ज्याप्रमाणे आपण या लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तसंच तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. सो नाउ ऑन युअर स्क्रीन यू कॅन सी द प्रॉब्लेम. सो द फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड द प्रॉब्लेम अँड देन वी विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम. पहिल्यांदा आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करूयात. ओके. Mr. Sudhakar owned two houses for the financial year 2020-2021. Particulars regarding to the house properties are as per below. या ठिकाणी मिस्टर सुधाकर यांचे दोन हाऊसेस आहे असेसमेंट इयर 2020-21 साठी आणि या दोन हाऊसेसचे पर्टिक्युलर्स त्यांनी दिलेले आहेत फॉर द financial year 2020-21. Okay. So, first of all, municipal valuation. House number A, 3,60,000, and then house number B, 4,80,000. Then fair rent. House number A, 3,70,000. House number B, 4,70,000. Standard rent. House number A, 3,80,000 and house number B 4,65,000. Annual rent, house number A 3,78,000 and house number B 4,50,000. Unrealized rent for the previous year 2020-2021, house number A 15,700 and house number B it is not applicable. Okay. Then period of vacancy, house number A 1 month, house number B not applicable. Municipal taxes at 10% of municipal value. Okay. House number A paid by the tenant and house number B not paid up to 31st of March 2021. Interest paid on loan. House number A 1,70,000 and house number B 1,53,000. Loan taken for construction on 16 November 2017, house number A, and house number B 15th July 2011. Then construction completed on house number A 10th April 2010 and house number B 10th September 2014. You are required to compute the income from house property for the assessment year 2021-2022. आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला 2021-22 या वर्षाचं या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन दिस प्रॉब्लेम? प्रत्येकाला समजलाय प्रॉब्लेम? पीपीटी इज विजिबल टू ऑल ऑफ यू? पीपीटी दिसते प्रत्येकाला? ओके, कंटिन्युअस दिसते की ब्लिंकिंग होतंय मध्ये काही? पीपीटी कंटिन्यू? ओके, नो प्रॉब्लेम, डोंट वरी. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल पीपीटी दिसण्यात तर लगेच मला इन्फॉर्म करा. ओके, सो इन दिस वे इट इज द प्रॉब्लेम अँड नाउ वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द हेडिंग कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर सुधाकर फॉर द असेसमेंट इयर 2021-2022. ओके, हेडिंग या ठिकाणी द्यायचं आहे पहिल्यांदा. अँड नाउ ॲज यू नो दॅट प्रिव्हियस प्रॉब्लेम वी हॅव सॉल्व्ह. We have to compute the gross annual value. But before that,
रिमेंबर हाऊस नंबर ए इट इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. या ठिकाणी हाऊस नंबर ए जे दिलंय आपल्याला काय सांगितलंय, लेट आउट म्हणजे भाड्याने दिलेलं आहे. अँड हाऊस नंबर बी इट इज सेल्फ ऑक्युपाईड. हाऊस नंबर बी आहे ते स्वतः अक्वायर केलेलं आहे मिस्टर सुधाकर यांनी, म्हणजे ते त्यांचं रहिवासाचं घर आहे, रेसिडेन्शियल हाऊस आहे. अँड इफ यू रिमेंबर व्हॉट आय हॅव टोल्ड अबाउट सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी, तुम्हाला लक्षात असेल काय सांगितलं होतं मी, हाऊस सेल्फ ऑक्युपाईड असेल त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी वन रूल आय हॅव टोल्ड यू. अँड व्हॉट इज दॅट? इफ यू रिमेंबर कॅन एनीवन टेल मी? जर तुमच्या लक्षात असेल तर कोणी सांगू शकतं का मला? व्हॉट आय हॅव टोल्ड रिगार्डिंग while calculating the income from house property of self occupied house? I told you up to the net annual value everything will be zero. Always remember, ज्या वेळेस आपण सेल्फ ऑक्युपाईड हाऊसचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करणार आहोत तर नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट या काय असतात, झिरो असतात. ऑलवेज रिमेंबर. ओके, then now we are going to solve this. So first of all, so therefore house number A particulars, then house number A it is let out, and house number B it is self occupied. So here you can see solution तर या ठिकाणी तयार आहे, पण तुम्ही बघू शकतात की नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट या काय झिरो दिसत आहे. व्हाय? बिकॉज इट इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू डिटरमाइन द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो फॉर दॅट वी हॅव प्रिपेअर्ड वर्किंग नोट नंबर 1. त्यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 1 तयार केलेली आहे. तर या ठिकाणी हाऊस ए चीच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे. व्हाय? बिकॉज हाऊस बी इज सेल्फ ऑक्युपाईड, सो एव्हरीथिंग इज नील, सर्व झिरो असेल. सो स्टेप नंबर 1, कम्प्युटेशन ऑफ रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. म्युनिसिपल व्हॅल्यू और फेअर रेंट whichever is higher but does not exceed standard rent. म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा फेअर रेंट यापैकी जी अमाऊंट जास्त आहे पण सदर अमाऊंट ही स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त नसावी. सो चेक दिस अबाउट द हाऊस नंबर ए. हाऊस नंबर ए म्युनिसिपल व्हॅल्यू 3,60,000, फेअर रेंट 3,70,000 and standard rent 3,80,000. So tell me how much will be the रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट? कोणी सांगू शकतं का मग या कॅल्क्युलेशन वरनं रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट किती असेल हाऊस ए चा? टेल मी. कॅन एनीवन टेल मी? आय थिंक यस. की हाऊ मच? 3,70,000. व्हेरी गुड. म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, विच एव्हर इज हायर. Fair rent is higher, 3,70,000. Compare it with the standard rent. So this higher amount does not exceed standard rent. Standard rent how much? 3,80,000, and our higher amount is 3,70,000. 3,70,000. It is not exceeding standard rent. So therefore, the reasonable expected rent it is 3,70,000. Very good. Okay. So therefore, we got the reasonable expected rent 3,70,000. House number A and house number B is self-occupied, so it is nil. It is zero. Then step number 2, computation of actual rent. आता दुसरी जी स्टेप आहे ती काय काय करायचं आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये, कम्प्युटेशन ऑफ ऍक्च्युअल रेंट. अॅन्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिअलाइज रेंट. कसं कॅल्क्युलेट करायचं ऍक्च्युअल रेंट? अॅन्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिअलाइज रेंट. इफ यू चेक इन द प्रॉब्लेम, annual rent is given, house number A. How much is that? 3,78,000. And unrealized rent of the previous year, 2020-21, house number A, 15,700. So 3,78,000 minus 15,700. That we have to do. So therefore, step number 2, computation of actual rent, annual rent received minus unrealized rent. That is 3,78,000 minus 15,700. Therefore, we got the actual rent of house A. It is 3,62,300. Okay, understood everyone? The step number 2. प्रत्येकाला स्टेप नंबर 2 समजली आहे? Everyone? Okay, step number 2 you understood everyone. So under the step number 2 we got actual rate. Now the step number 3, gross annual value.
स्टेप नंबर 3 आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. हायर ऑफ स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 2 लेस लॉस ड्यू टू वॅकन्सी. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 यामध्ये जी अमाऊंट जास्त असेल, हायर असेल ती अमाऊंट, आणि त्यामधनं जर दिलेलं असेल तर लॉस ड्यू टू वॅकन्सी. विच वन इज हायर फ्रॉम स्टेप नंबर 2 अँड स्टेप नंबर 1? 3,70,000. Okay, higher amount we got. Once again, move to the problem and check any loss due to vacancy is given. Period of vacancy is given for house A. Is it there? If you check the problem, you can. Very good. 1 month period of vacancy. How much? 1 month is there. Means what? This period of vacancy amount we have to deduct from this higher value. मग ही जी हायर व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे यामधनं लॉस ड्यू टू वॅकन्सी आपण वजा करायचा. आता लॉस ड्यू टू वॅकन्सी कसं कॅल्क्युलेट करायचं? अगेन लॉस ड्यू टू वॅकन्सी अॅन्युअल रेंट. अॅन्युअल रेंट किती मिळाला आहे आपल्याला? इफ यू चेक annual rent is how much? It is 3,78,000. Sorry, it is wrongly mentioned here. So it is 3,78,000. It is how much? 3,78,000. So 3,78,000 divided by 2. If we calculate the annual rent, a loss due to vacancy of the 1 month, at that time what we have to do? We have to consider 3,78,000 divided by 12. So how much is that? Do on the calculator and tell me. 31,500. Very good. 3,78,000 divided by 12, it is 31,500. So 1 month rent, we got how much? 31,500. And our loss due to vacancy is also 1 month. So therefore, for 1 month, how much is the loss due to vacancy? 31,500. Okay. अंडरस्टूड दिस लॉस ड्यू टू वॅकन्सी हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड. समजलंय प्रत्येकाला लॉस ड्यू टू वॅकन्सी कसं कॅल्क्युलेट केलं आपण? ओके. नाउ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. वी गॉट द हायेस्ट व्हॅल्यू हाऊ मच? 3,70,000. किती मिळाली आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू? 3,70,000. फ्रॉम दॅट वी हॅव टू डिडक्ट द लॉस ड्यू टू वॅकन्सी. सो 3,70,000 minus 31,500. And therefore we got the gross annual value of house number A. It is 3,38,500. अशा प्रकारे आपल्याला हाऊस नंबर ए ची या ठिकाणी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मिळालेली आहे 3,38,500. 3,38,500. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? ओके. अँड हाऊस नंबर बी इट इज नील. व्हाय नील? बिकॉज इट इज सेल्फ ऑक्युपाइड हाऊस. कारण की हे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस आहे. ओके. नाउ वी हॅव टू शो दिस व्हॅल्यू इन द इन द सोल्युशन. So therefore gross annual value, working note number 1, house number A 3,38,500, house number B self occupied, it is nil. And once we got the gross annual value, I have already told everything. Once again I am repeating. So computation of reasonable expected rent, that we got 3,70,000. We got it municipal value or fair rent, whichever is higher but does not exceed standard rent. From that we got 3,70,000. Then compute step number 2, computation of actual rent. Annual rent received minus unrealized rent. Annual rent received is given in the problem 3,78,000 and unrealized rent 15,700. So 3,78,000 minus 15,700, we got actual rent 3,62,300. Okay. Now we have to find out the gross annual value. Higher of step 1 and step 2, which less loss due to vacancy. Higher of step 1 and step 2, which one is higher? 3,70,000. From that we have to deduct the loss due to vacancy. How to compute the loss due to vacancy in problem? Loss due to vacancy, period of vacancy is mentioned 1 month. So we have to calculate the 1 month loss due to vacancy. How to calculate? Annual rent minus annual rent divided by 12 months. Annual rent is 3,78,000 divided by 12. So how much we got for 1 month? 31,500. That we have to deduct from the highest value, 3,70,000 minus 31,500.
and therefore we got the gross annual value for house A 3,38,000 and house B it is nil because it is self-occupied. So put up this value in the actual solution. So gross annual value as per working note number 1 3,38,500 for house A which is let out, and for house B self-occupied it is nil. Okay, now understood? Okay. From that now we have to deduct the municipal taxes. यामधनं आपल्याला काय वजा करायचंय? Municipal taxes. Now in the problem if you check you can find there municipal taxes at the rate of 10% municipal valuation. Municipal taxes किती असतील? 10% असतील. कशाच्या 10% असतील? म्युनिसिपल व्हॅल्युएशनच्या 10% असतील. But what is mentioned regarding the house A, it is paid by tenant. हाऊस ए चे म्युनिसिपल टॅक्सेस कुणी पेड केलेले आहेत? टेनंटने पेड केलेत. आणि हाऊस बी नॉट पेड अप टू 31 मार्च 2021 आणि हाऊस बी चे तर अनपेडच आहेत. बट हाऊस बी इज सेल्फ ऑक्युपाईड, त्यामुळे हाऊस बीच्या संदर्भात प्रश्नच उपलब्ध होऊ शकत नाही. का? कारण की नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट शून्य असणार आहे, त्यामुळे हाऊस बी चा विचार आपल्याला नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत करायचाच नाहीये. बट हिअर हाऊस ए इट इज पेड बाय टेनंट. If municipal taxes these are paid by tenant or unpaid during the year, then those are not deducted from gross annual value. Okay, म्युनिसिपल टॅक्सेस हे जर टेनंटने म्हणजे भाडेकरूने पे केलेले असतील किंवा अनपेड असतील ड्युरिंग द इयर, तर ते ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं वजा होत नाही. हे आपण थिअरीमध्ये ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. अँड हिअर रिगार्डिंग हाऊस नंबर ए इट इज पेड बाय हुम? इट इज पेड बाय tenant. So therefore it is not applicable. Why not applicable? Because it is paid by tenant. And house number B it is nil because it is self occupied house. So understood why these are not deducted? समजलंय प्रत्येकाला का आपण या ठिकाणी डिडक्ट केलेले नाही म्युनिसिपल टॅक्सेस? Yes, very good. So now from gross annual value 3,38,000 municipal taxes that is not applicable. Therefore, we got net annual value for house number A. It is 3,38,500 and house number B it is nil because it is self-occupied house. Okay. So here we got the net annual value. Now from the net annual value what we have to do? Less deductions under section 24. आपण काय करणार आहोत? डिडक्शन अंडर सेक्शन 24 वजा करणार आहोत. नंबर 1 नाउ इट इज स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. पहिली डिडक्शन कुठली असेल? स्टँडर्ड डिडक्शन. किती असेल? 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. सो फॉर हाऊस ए 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू दॅट इज 30% ऑफ 3,38,500 3,38,500 याच्या 30%. कॅल्क्युलेट ऑन द कॅल्क्युलेटर अँड टेल मी हाऊ मच. Very good. It is 1,01,550. So standard deduction 30% of NAV that is 30% of 3,38,500. It is 1,01,550. And house B it is nil because net annual value is nil. Therefore standard deduction is also nil. Okay. Now next one. Interest on borrowed capital. House number A is the let out house property. And we have discussed under deduction under section 24 interest borrowed on capital in case of let out and partly let out house property maximum deduction will be how much? 2 lakhs. Maximum deduction kiti asel? 2 lakhs. And how much is given under that? If you check the problem, how much is given in the problem? 1,70,000. So whole amount is अवेलेबल ॲज डिडक्शन. संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी डिडक्शन म्हणून अवेलेबल असेल. इन केस ऑफ व्हॉट? इन केस ऑफ हाऊस नंबर ए इट इज लेट आउट. ओके. सो 1,70,000. नाउ इन रिलेशन टू द हाऊस नंबर बी इफ यू have check in the problem how much is given? 1,53,000. But regarding the house number B we have to check the condition. We have to check the condition. What are the conditions there? See, house number B you can check. In case of self-occupied house property, minimum deduction will be 30,000 and maximum deduction will be 2 lakhs subject to the following two conditions. जी हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असेल
त्यासाठी मिनिमम 30,000 मिळू शकते किंवा मॅक्झिमम 2 लाख एवढी डिडक्शन मिळू शकते. 2 कंडिशन त्या ठिकाणी आहेत. नंबर 1, इफ लोन इज टेकन बिफोर 1st April 1999, then maximum deductible amount will be 30,000, otherwise it will be 2 lakhs. 1 एप्रिल 1999च्या अगोदर जर लोन घेतलेलं असेल किंवा 1 एप्रिल 1999च्या अगोदर बिफोर, then it is 30,000 and after 1st April 1999 it is 2 lakhs, maximum 2 lakhs. 1 एप्रिलच्या अगोदर 1 एप्रिल 1999च्या अगोदर घेतलेला असेल तर किती? फक्त 30,000 रुपयापर्यंतची अमाऊंट डिडक्शन मिळेल. पण 1 एप्रिल 1999 नंतर घेतलेलं असेल तर जास्तीत जास्त किती मिळू शकणार आहे? 2 लाखापर्यंत. आणि दुसरी कंडिशन आहे, इफ लोन इज टेकन फॉर रिपेअर्स और रिन्युअल ऑफ द हाऊस, देन मॅक्झिमम डिडक्शन विल बी 30,000. ओके, नाउ वी आर गोइंग टू द प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेम मध्ये बघूयात. या ठिकाणी असं कुठलाही कन्स्ट्रक्शन साठी लोन घेतलेलं आहे. कशासाठी लोन घेतलंय? लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. आपण फक्त सेल्फ ऑक्युपाइडची डेट चेक करायची. अँड व्हेन इट इज टेकन, कुठल्या डेटला घेतलंय बरं हे? 15 जुलै 2011. कधी घेतलेलं आहे लोन? 15 जुलै 2011. आणि आपली कंडिशन काय सांगते? इफ लोन इज टेकन आफ्टर 1st एप्रिल 1999, 1 एप्रिल 1999 नंतर जर लोन घेतलेलं असेल तर मॅक्झिमम किती डिडक्शन मिळू शकणार आहे? 2 lakhs. मग या ठिकाणी लोन घेतलेलं आहे का 1 एप्रिल 1999 नंतर? येस ऑर नो? कुठल्या डेटला घेतलंय? 2011 ला घेतलंय, म्हणजे 1 एप्रिल 1999 नंतर घेतलंय. म्हणून मॅक्झिमम डिडक्शन किती असेल हाऊस नंबर बी साठी? इट इज 2 lakhs. आणि या ठिकाणी किती घेतलेली अमाऊंट? 1,53,000. सो होल अमाऊंट इज डिडक्टेबल. त्यामुळे संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी डिडक्टेबल असेल. सो देअरफॉर इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल फॉर हाऊस नंबर बी 1,53,000. अंडरस्टूड नाउ? समजलंय प्रत्येकाला? ओके, व्हेरी गुड. नाउ डिडक्ट दिस डिडक्शन्स फ्रॉम नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आता या डिडक्शन नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं वजा करायचे आहे. हाऊस नंबर ए 3,38,500 मायनस 1,0550 minus 1,70,000. How much left? 66,000. Very good for house A. And house number B 0 minus 1,53,000. काय? नेट अॅन्युअल व्हॅल्यू 0 आहे. 0 मधनं काय वजा करायचं? मायनस 1,53,000. हाऊ मच लेफ्ट? मायनस 1,50,000 इज. अँड मायनस फिगर ऑलवेज राईट इन द ब्रॅकेट. मायनस फिगर आपल्याला कशामध्ये लिहायची आहे? ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे. सो देअरफॉर फॉर हाऊस नंबर ए 66,950, दॅट इज द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. And house number B, it is loss from house property 1,53,000 because it is self occupied. Okay, now combine we have to calculate house number A plus house number B. House number A how much? 66,950 plus minus 1,53,000, and therefore we got minus 86,050, and that is what? Loss from house property. So here we got how much? It is not income, it is the loss from house property. It is minus 86,050, minus 86,050. Understood everyone? कारण की मायनस फिगर मोठी आहे म्हणून मायनस फिगरचं साइन त्या ठिकाणी लागणार आहे. सो देअरफॉर देयर इज अ मायनस साइन, मीन देयर इज अ लॉस. ओके, सो हियर वी हॅव द लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अँड इट इज minus 86,050. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? सो इन दिस वे इट इज द प्रॉब्लेम नंबर 2. अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम व्हेरी वेल. सर्वांना हा प्रॉब्लेम नक्कीच चांगल्या प्रकारे समजलेला असेल. ओके, नाउ वी आर गोइंग टू सॉल्व्ह अगेन द नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात. प्रॉब्लेम नंबर 3. Okay, you have written, I think you have also written this problem. लिहिलाय का प्रॉब्लेम प्रत्येकाने की नाही? लिहिला नसेल तर नंतर लिहा आणि सॉल्व्ह करा. पण आपण या ठिकाणी हा सॉल्व्ह करूयात. व्हॉट इज गिवन देअर? इट इज ऑल्सो द प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन पेपर. हा सुद्धा प्रश्नपत्रिकेतलाच प्रॉब्लेम आहे. मिस्टर निलेश ओन 2 houses फॉर हिज रेसिडेन्शियल पर्पज. फॉलोइंग डिटेल्स आर अवेलेबल.
आता या ठिकाणी जरा कंडिशन, एक नवीन कंडिशन आपल्याला शिकायला मिळणार आहे. काय म्हटलेलं आहे? बोथ हाऊसेस दोज आर रेसिडेन्शियल पर्पज. दोघं हाऊसेस या ठिकाणी रेसिडेन्शियल पर्पज म्हणून वापरलेले आहेत. ओके. नाउ ऍज पर द रूल ओनली वन हाऊस कॅन बी युटिलाइज फॉर द रेसिडेन्शियल पर्पज. लक्षात ठेवा, रूल नुसार फक्त एकच हाऊस रेसिडेन्शियल पर्पज साठी वापरता येतं. या ठिकाणी काय केलंय? दोघं हाऊस रेसिडेन्शियल पर्पज साठी वापरले. तर या ठिकाणी रूल काय सांगेल आपल्याला? ट्रीट ओनली वन हाऊस ऍज अ रेसिडन्स अँड अनदर हाऊस विल बी लेट आउट. आता मग आपण कसं ठरवायचं या दोघांवरनं? दोघांना तर रेसिडेन्शियल सांगायचंय. व्हेरी सिम्पल रूल इज देअर. द म्युनिसिपल व्हॅल्यू फॉर द हाऊस विच इज मोअर, that house will be treated as residential purpose, means self occupied house, and other will be the let out. ज्या हाऊसची म्युनिसिपल व्हॅल्यू ही जास्त असेल ते हाऊस या ठिकाणी सेल्फ ऑक्युपाइड असेल आणि दुसरा हाऊस हे लेट आउट असेल. ओके. तर कुठल्या हाऊसची म्युनिसिपल व्हॅल्यू तुम्हाला जास्त दिसते? या ठिकाणी दिलेलेच आहे. विच हाऊस? हाऊस नंबर 2. तर या ठिकाणी हाऊस नंबर 2 काय असेल? सेल्फ ऑक्युपाइड असेल आणि हाऊस नंबर 1 हे लेट आउट असणार आहे. ओके. अंडरस्टूड दिस कंडिशन? व्हेरी गुड. आता आपण बघूयात की काय अमाऊंट दिलेले आहेत. स्टँडर्ड रेंट हाऊस नंबर 1 4,80,000, हाऊस नंबर 2 6 लाख, फेअर रेंट हाऊस नंबर 1 5 lakhs, हाऊस नंबर 2 4,90,000, म्युनिसिपल व्हॅल्यू हाऊस नंबर 1 6 lakh, हाऊस नंबर 2 7,30,000, रिपेयर्स हाऊस नंबर 1 60,000, हाऊस नंबर 2 70,000, ग्राउंड रेंट हाऊस नंबर 1 70,000, हाऊस नंबर 2 60,000, म्युनिसिपल टॅक्सेस paid by tenant house number 1 15,000, house number 2 20,000, and interest borrowed on loan taken after 1st April 1999, house number 1 2,15,000 and house number 2 1,90,000. You are required to determine the taxable income from house property of Mr. Nilesh for the assessment year 2021-22. आणि मग आपण या ठिकाणी असेसमेंट इयर 2021-22 साठी निलेश यांचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कम्प्युट करणार आहोत. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द हेडिंग कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर निलेश फॉर द असेसमेंट इयर 2021-2022. ओके. नाउ house number 1 it is let out and house number 2 it is self occupied, that we have determined because its municipal value is more. का? कारण की त्याची म्युनिसिपल व्हॅल्यू ही जास्त आहे. राईट. नाउ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. वर्किंग नोट नंबर 1. आता हाऊस नंबर 2 अप टू द नेट अॅन्युअल व्हॅल्यू एव्हरीथिंग विल बी 0 बिकॉज इट इज सेल्फ ऑक्युपाइड. हाऊस नंबर 2 नेट अॅन्युअल व्हॅल्यू पर्यंत सर्व अमाऊंट 0 असतील. का? कारण की ते सेल्फ ऑक्युपाइड आहे. Now working note number 1 आपण तयार करू. Computation of reasonable expected rent. Municipal value or fair rent whichever is higher but does not exceed standard rent. Okay. Look at in the problem and tell me how much is the reasonable expected rent of house number 1. किती असेल मग हाऊस नंबर 1 चा रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट? हाऊस 6 lakhs. Wrong. Municipal value or fair rent whichever is higher. Now municipal value 6 lakh is higher but does not exceed standard rent. पण स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त नसावी. स्टँडर्ड रेंट किती मग तुमचा? 4,80,000. आणि हायेस्ट व्हॅल्यू जी फाइंड आउट केली ती आहे का मग जास्त स्टँडर्ड रेंट पेक्षा? येस ऑर नो? सो स्टँडर्ड रेंट बिकम्स द रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट. त्यामुळे या ठिकाणी स्टँडर्ड रेंटची अमाऊंट रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट असेल. का? कारण की हायर व्हॅल्यू जास्त आहे. हायर व्हॅल्यू जर कमी राहिली असती स्टँडर्ड रेंट पेक्षा तर मग हायर व्हॅल्यू आपला रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट राहिला असता. बट हिअर इट इज मोअर. ओके. सो देअर फॉर हाऊ मच इज द रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट? इट इज 4,80,000. अंडरस्टूड नाउ? ओके. नाउ स्टेप नंबर 2 कम्प्युटेशन ऑफ ऍक्च्युअल रेंट. अॅन्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिअलाइज रेंट. आता काय करायचं आहे आपल्याला? ऍक्च्युअल रेंट कम्प्युट करायचं आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही प्रॉब्लेम मध्ये कुठेही अॅन्युअल रेंट दिलाय का तुम्हाला? Anywhere annual rent is given? No annual rent is given. That's why step number 2 is not applicable. या ठिकाणी आपल्याला annual rent दिलेलाच नाही.
तर स्टेप नंबर सेकंड आपली नॉट ऍप्लिकेबल आहे, म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही व्हॅल्यू मिळणार नाही. अँड नाउ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू वी हॅव टू कॅल्क्युलेट. हायर ऑफ स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 2 लेस लॉस ड्यू टू वॅकन्सी. स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 मध्ये जी अमाऊंट जास्त असेल, आता स्टेप नंबर 1 4,80,000 आणि स्टेप नंबर 2 नॉट ऍप्लिकेबल, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपली हायर व्हॅल्यू कुठली आहे, स्टेप नंबर 1 मध्ये जी असेल ती, इट इज 4,80,000. आणि प्रॉब्लेम मध्ये जर चेक केलं तर कुठेही लॉस ड्यू टू वॅकन्सी दिलेला नाही, त्यामुळे लॉस ड्यू टू वॅकन्सी सुद्धा त्या ठिकाणी वजा होणार नाही. देअरफॉर वी गॉट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ हाऊस नंबर 1 4,80,000 and house number 2 it is self occupied, that's why it is nil. Okay, understood now? Everyone understood? Okay, very good, very good. So therefore put up the value, gross annual value, working note number 1, house number 1 let out 4,80,000 and house number 2 self occupied, it is nil. Now we have to deduct municipal taxes. आता या ठिकाणी आपण म्युनिसिपल टॅक्सेस वजा करू. नाउ चेक म्युनिसिपल टॅक्सेस, म्युनिसिपल टॅक्स पेड बाय टेनंट. आता या ठिकाणी म्युनिसिपल टॅक्स कुणी पेड केलेला आहे, दोघही हाऊसचे टेनंटने पेड केलेला आहे. हाऊस नंबर 2 चा प्रश्नच उद्भवत नाही. वाय? बिकॉज इट इज सेल्फ ऑक्युपाइड. बट हाऊस नंबर 1 15,000 जरी आपल्याला दिले, बट हु पेड? टेनंट. So tell me, it is deducted or not deducted from gross annual value? Because it is paid by tenant. If it is paid by tenant or if it is unpaid, then it is not deducted. मग या ठिकाणी टेनंटने पे केले म्हणून डिडक्ट होणार नाहीत. सो less municipal taxes not applicable because paid by tenant, and here house number 2 it is nil because it is self occupied. Therefore net annual value, house number 1 4,80,000 minus not applicable, so we got the net annual value house number 1 4,80,000 and house number 2 it is nil. Understood up to here? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या संदर्भात? नाउ लेस डिडक्शन अंडर सेक्शन. यस. ओके, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. आता आपण डिडक्शन अंडर सेक्शन 24 वजा करू. नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन, इट इज 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. पहिली डिडक्शन असेल स्टँडर्ड डिडक्शन, अँड हाऊ मच इट इज 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. सो हाऊस नंबर 1 नेट अॅन्युअल व्हॅल्यू इज 4,80,000. 30% ऑफ दॅट हाऊ मच इट इज 1,44,000. किती आहे? 1,44,000. ओके. And house number 2 0, net annual value 0, therefore standard deduction is 0. Then next interest on borrowed capital. आता पुढची अमाउंट बघू आपण. इंटरेस्ट ऑन borrowed capital, how much is given interest on borrowed capital आणि इंटरेस्ट ऑन borrowed loan taken after 1st April 1999. लोन कधी घेतलंय? 1 एप्रिल 99. हाऊस नंबर 1 how much it is? 2,15,000. हाऊस नंबर 1 किती आहे? 2,15,000 and house number 1 is let out. So tell me how much will be the deduction as interest on borrowed capital for house number 1? 2 lakh. Very good, because maximum deduction will be 2 lakh in case of let out house property, and here it is how much? 2,15,000. So therefore only maximum amount is available, and that is how much? 2 lakhs. So therefore house number 1 interest on borrowed capital 2 lakhs. Understood? Now next house number 2, it is self occupied house property. House number 2 आहे self occupied house property, and how much is given for that? 1,90,000. किती अमाउंट दिली त्या ठिकाणी? 1,90,000. वी हॅव टू चेक 2 कंडिशन्स. आता या ठिकाणी 2 कंडिशन चेक करावं लागतील आपल्याला. वाय? बिकॉज इट इज सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. मिनिमम डिडक्शन इज 30,000 and maximum deduction is 2 lakhs. When? If loan is taken after 1st April 1999, then maximum will be 3 lakhs. And before 1st April 1999, minimum will be 30,000. Now loan is taken on, it is clearly mentioned, it is taken after 1st April 1999. So therefore, how much will be available maximum for house number 2? 2 lakhs. And how much is given here? 1,90,000. So therefore whole,
होल अमाऊंट इज डिडक्टेबल, त्यामुळे संपूर्ण अमाऊंट आपल्याला डिडक्शन म्हणून मिळणार आहे. सो हाऊस नंबर 2, इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल 1,90,000. Okay. Now from the net annual value we have to deduct this deduction. So house number 1, 4,80,000 minus 1,44,000 minus 2 lakhs. How much left? 1,36,000. And house number 2, 0 minus, very good. House number 2, 0 minus 1,90,000. So it is how much? Minus 1,90,000. Okay. So therefore, for house number 1, we have income from house property 1,36,000, and house number 2, we have loss from house property 1,90,000. Okay. Now in combine, we have to calculate house number 1, 1,36,000 plus house number 2 minus 1,90,000, and therefore there is a loss from house property. It is minus 54,000. Minus 54,000 is the loss from house property. Understood everyone? समजले प्रत्येकाला? ओके. सो हियर दिस प्रॉब्लेम इज ऑल्सो सॉल्व्ड. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम ही सॉल्व्ह केलेला आहे. ओके. इन कमिंग लेक्चर वी विल अगेन सॉल्व्ह सम मोर प्रॉब्लेम. येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. सो वी स्टॉप हियर फॉर दिस लेक्चर, and in coming lectures we will solve some more problem related to the income from house property.